Hello student. In previous two videos we have seen introduction and how to draw top view, front view, side view of first solid and side view of second solid. I briefly describe this again. Draw XY line, give name XY. Draw top view of first cylinder, name 1, 2, 3, 4. Then project it for front view, project it for side view, draw 45-degree line. Draw top view, front view, side view of first solid. Then give numbering 1, 2, 3, 4 for top view, 1 dash, 2 dash, 4 dash, 3 dash for front view, and double dash for side view. After numbering, draw side view of second solid. This is side view of second solid. Divide side view of second solid into 8 equal parts. A dash, B dash up to H dash in clockwise direction. त्याच्यानंतर हा जो A dash आहे इकडे प्रोजेक्ट करायचा साइड फ्रंट व्ह्यू साठी. From this center line, length of this second solid is 70 mm. So from this side measure to this side 35, measure to this side 35, 35 आपण मेजर केलं. त्याच्यानंतर आपण त्याचा टॉप व्ह्यू साठी प्रोजेक्ट केलं. इथून सेंटर लाईन पासून इकडे 70 आणि इकडे सेंटर लाईन पासून इकडे 35, सेंटर लाईन पासून इकडे 35. याची डायमीटर 40 mm आहे. Then locate the point of intersection and draw this curve of intersection. This curve of intersection is common for this horizontal solid also and for vertical solid also. इथपर्यंतची प्रोसिजर अतिशय सोपी आहे, पण येथून पुढची जी प्रोसेस आहे, ड्रॉ द कर्व ऑफ इंटरसेक्शन, लोकेट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे या हॉरिझॉन्टल सॉलिड आणि व्हर्टिकल सॉलिडचा हा जो कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे त्याच्यासाठी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लोकेट करणं आवश्यक आहे. Locate the point of intersection and draw the curve of intersection. That point is very critical and very important. So how to draw that curve ते आपण बघू. तर ही जी जनरेटर आहे A आणि E, this A and E generator on A and E या ज्या जनरेटर आहेत हॉरिझॉन्टल सिलेंडरच्या त्या कोणत्या जनरेटरवर आहेत 1 and 3. ही 3 जनरेटर आणि ही 1 जनरेटर. So draw A on 3 and draw A on 1. ओके, तर ही A and 1 ची इथं आली आणि इथून आपण हा पॉइंट लोकेट केला. या इथे तुम्ही बघू शकत असाल या पॉइंटला त्याने नाव दिलं A. हा A आणि हा E आहे. इथे प्रिंट मिस्टेक त्याने केलेली आहे. हा A पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल सिलेंडर विथ व्हर्टिकल सिलेंडर. हा A आणि E हा पॉइंट इथं ओव्हरलॅप होईल. तसंच A आणि E इकडेही ओव्हरलॅप होईल. हा इकडे आपण व्हर्टिकल घेऊन हा E, हा इथे प्रिंट मिस्टेक आहे, इथे लक्षात घ्या. हा E आणि हा A. सो हा A आणि E हा हॉरिझॉन्टल सिलेंडर आणि व्हर्टिकल सिलेंडरच्या जनरेटरचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. सिमिलरली आपल्याला हा B पॉइंट आपल्याला लोकेट करायचा. हा B आणि H, हा B आणि हा A पॉइंट इकडे घेतला, हा इकडून जाऊन इकडे असा लोकेट केला. तसंच हा B आणि H एकाच एजवर एकाच लाईनवर येईल. हा B आणि H ची ही लाईन, हा B आणि H ची, ही B ची जनरेटर आपण खाली घेतली, ही B ची जनरेटर, ही B ची जनरेटर इथून घेऊन आपण वरती आणली. हा B पॉइंट तुम्हाला मिळाला. तसाच H पॉइंट सुद्धा जेव्हा ऑब्झर्वर या साइडने असेल आपल्याला फक्त एवढा पार्ट दिसेल, हा हाफ सर्कल दिसेल. हा बिहाइंडचा हाफ सर्कल आपल्याला दिसणार नाही. AHGFE this is invisible. Only A, B, C, D, E is visible. So B and H, B is visible, H is invisible. Similarly C is visible, G is invisible, D is visible, F is invisible. आपल्याला हा E पॉइंट दिसतो. सो A, B, C, D, A हा आपल्याला डार्क दिसेल. तसंच हा राईट साइडचा आणि हा लेफ्ट साइडचा पार्ट झाला. लेफ्ट साइडला सुद्धा सेम पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हॉरिझॉन्टल जनरेटरचे आणि व्हर्टिकल जनरेटरचे येतील. ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला हॉरिझॉन्टल जनरेटर आणि व्हर्टिकल जनरेटरचे ड्रॉ करायचे आहेत. तर हा ABCDA, whenever observer is from this side only this half circle is visible. हा ABCDE हा दिसेल आणि हा जो AHGFA हा इनविजिबल असेल. सिमिलरली हा आपण इकडून त्याचा, तर अशा पद्धतीने हा आपण त्याचा प्रॉब्लेम कंप्लीट करतो.
तर दिस इज अ कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. हे त्या प्रॉब्लेमचं कम्प्लीट सोल्युशन आहे. इथून जेव्हा हा हॉरिझॉन्टल सिलेंडर आतमध्ये इंटरसेक्ट करतो, या इथून तर इथपर्यंत हे डॉटेड येईल, हे सुद्धा डॉटेड येईल. म्हणून इथं आपण डॉटेड लाईन काढलेले आहेत, इथे सुद्धा आपण डॉटेड लाईन काढलेले आहेत. आणि हा जो डार्क हा जो डार्क सरफेस आहे, हा डार्क कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे, हा विजिबल आहे आणि याच्या मागचा कर्व इनविजिबल आहे. म्हणून ABCD AE आणि AHGFA हे डार्क आणि विजिबल आणि इनविजिबल कर्व ओव्हरलॅप होतात. इथे विजिबल आणि इनविजिबल कर्व ओव्हरलॅप होतात. हा राईट साइडचा पोर्शन आणि हा लेफ्ट साइडचा पोर्शन. हा इथे राईट साइडचा कर्व ऑफ इंटरसेक्शन, हा लेफ्ट साइडचा कर्व ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला फर्स्ट सॉलिड जो आहे त्याचा टॉप व्ह्यू काढायचा, त्याचा फ्रंट व्ह्यूला प्रोजेक्ट करायचा, त्याचा साइड व्ह्यू काढायचा. नंतर सेकंड सॉलिडचा साइड व्ह्यू काढायचा, त्याला फ्रंट व्ह्यूला आणि टॉप व्ह्यूला प्रोजेक्ट करायचं. थर्ड स्टेप, लोकेट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आफ्टर लोकेटिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, ड्रॉ कर्व ऑफ इंटरसेक्शन. That curve of intersection is common for both the solids. अशा पद्धतीने या ऑब्जेक्टला तुम्ही या साइडने पाहाल तेव्हा तुम्हाला फ्रंट व्ह्यू असा दिसेल, इकडून पाहाल तेव्हा साइड व्ह्यू असा दिसेल. When we see this object from top view, you will get top view like this. So this is front view, side view and top view. आपल्याला हे तीन व्ह्यू अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो. कळतंय? हे त्याचं कम्प्लीट सोल्युशन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करा. थँक्यू.